मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता खुशखबर आहे। पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांना आता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता आपल्याला किती तारखेला जमा केला जाणार आहे आणि त्याच्यासाठी काही बाबींची पूर्तता करायची आहे। तर या बाबी कोणत्या आहेत, तर याबद्दलची माहिती आपण पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे। तर त्या ठिकाणी आपण ही माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती ही माहिती देण्यात आलेली आहे। इथं देण्यात आलेलं आहे, प्राईम मिनिस्टर विल बी रिलीज द 18th इन्स्टॉलमेंट ऑफ पीएम किसान स्कीम ऑन 5 ऑक्टोबर 2024। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो काही 18वा हप्ता मिळणार आहे, तर हा 18वा हप्ता तुम्हाला 5 तारखेला 5 ऑक्टोबर रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। परंतु त्याच्यासाठी आता इथं ज्या काही बाबींची पूर्तता करायची आहे, तर ती सुद्धा इथं सूचना तुम्हाला देण्यात आलेली आहेत। तर तुम्ही इथं पाहू शकता, ई-केवायसी इज mandatory for PM Kisan registered farmer. OTP based e-KYC is available on PM Kisan portal or near CSC center might be contact for biometric based e-KYC। म्हणजे मित्रांनो, इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांची इथं e-KYC ही अपूर्ण आहे, तर अशा शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी ही लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा जो काही 18वा हप्ता आहे, तर हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी जमा केला जाणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे, तुमची जी ई-केवायसी आहे, तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हणजे इथंच pmkisan.gov.in तर या साईटवरती येऊन तुम्ही पीएम किसान योजनेचे OTPद्वारे ई-केवायसी ही करू शकतात। परंतु त्याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पीएम किसान योजनेच्या साईटवरती येऊन ई-केवायसी ही करता येणार आहे। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन तुम्हाला इथं ई-केवायसी ही बायोमेट्रिकनं करायची आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता या वेबसाईटवरती येऊन ई-केवायसी कशी करायची आहे, तर मित्रांनो, तुम्हाला इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर्समध्ये पहिलाच ऑप्शन आहे ई-केवायसीचा, तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा ऑप्शन येतो। इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला सर्च या नावावरती क्लिक करायचं आहे। आता सर्च या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे, तर त्यावरती एक OTP पाठवला जातो। तर तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी ई-केवायसी जी आहे, तर ही तुम्हाला कंप्लीट करायची आहे। आता जर मित्रांनो तुम्हाला माहित नसेल आपली ई-केवायसी ही पेंडिंग आहे की काय किंवा झालेली आहे का नाही, हे जर तुम्हाला माहित नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। जर तुमची ई-केवायसी झालेली असेल, तर तुम्हाला इथं मेसेज दाखवला जाईल, तुमची ई-केवायसी ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे। आणि जर तुमची ई-केवायसी पेंडिंग असेल, तर तुमच्या आधार कार्डवरती OTP पाठवला जाईल आणि त्या स्टेप बाय स्टेपने तुम्हाला तुमची ई-केवायसी ही कंप्लीट करायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमची जी ई-केवायसी आहे, तर ही कंप्लीट करू शकता। तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो काही 18वा हप्ता मिळणार आहे 5 ऑक्टोबर 2024 रोजी, तर याचा लाभ मिळणार आहे। अन्यथा तुम्हाला पीएम किसान योजनेचा कोणताच हप्ता इथून पुढे दिला जाणार नाही। तुम्ही लवकरात लवकर आपली ई-केवायसी जर पेंडिंग असेल, तर ई-केवायसी ही कंप्लीट करून घ्यायची आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर पीएम किसान योजनेचं स्टेटस बघायचं असेल, तर तुम्हाला इथं एक 5 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, नाव युअर स्टेटस। तर तुम्हाला यावरती क्लिक करून तुम्ही इथं तुमचं जे काही स्टेटस आहे, तर हे तुम्ही इथं चेक करू शकता। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत, किती हप्ते पेंडिंग आहे, किंवा तुम्हाला जर हप्ते मिळत नसेल तर का मिळत नाही, कशामुळे पेंडिंग आहे, तर याचं स्टेटस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघू शकता इथं पीएम किसान योजनेचा जो काही 18वा हप्ता हा कधी मिळणार आहे, तर याबद्दलची माहिती या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे। 5 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया असेच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।